नमस्कार सगळ्यांना. पुन्हा नव्याने अक्षरलेखन सुरू करते आणि त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि याच्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. त्यामुळे हा व्हिडिओ बनवायची उत्सुकता खूपच होती. तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया. आणि हे आपलं प्रॅक्टिस सेशन्स असणार आहेत, कारण की आधीपासून आपण जो सुरू केली होती व्हिडिओ सिरीज, त्याच्यामध्ये गॅप पडलेला तो आपण भरून काढतोय. तर याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ आधी पहिले बघा आणि मग हा व्हिडिओ बघा. तर सुरू करूया, चला. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी प्रॅक्टिस केली होती आणि ग म भ न आणि हे पण शेप्स ह्याची पण प्रॅक्टिस केली होती. तर आज आपण करणार आहोत पुढची प्रॅक्टिस, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत पुढचा अक्षरांचा गट. जो पुढचा अक्षरांचा गट असणार आहे प, श, फ आणि न, बाणाचा न. तर चला आपण सुरुवात करू. तर इथे तुम्ही पाहू शकता, प काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप आणि ही चौथी स्टेप. तर चला आपण आता प काढून घेऊया. तर प काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. तर असंच आता प आपण पूर्ण लाईनवर काढून घेणार आहोत. आणि ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे जेणेकरून आपली अक्षरांची वळणं छान होतील. तर आता मी प पूर्ण काढून घेते आणि त्याच गटातली अजून 3 अक्षर आपल्याला शिकायची आहेत. तर चला, आता प झाल्यानंतर आपण शिकणार आहोत त्याच्या पुढचं अक्षर श. श षटकोणाचं. त्याच्यामध्ये सेम प सारख्या स्टेप आहे, फक्त ही एक ॲडिशनल स्टेप त्याच्यामध्ये ॲड होती. त्याच्यामुळे ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही आहे 5वी स्टेप. तर प मध्ये फक्त आपण मध्ये ही तिरकी रेष दिली की झाला ष, षटकोणाचा. अशा प्रकारे आपण आता षटकोणाचा श पण काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर फ काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही आहे 5वी स्टेप. याच्यामध्ये पण प आहे, त्याला आपण फक्त अजून एक वाटी काढत आहोत. म्हणजेच पच्या गटातले, म्हणजे प जसा काढतो तसे इथं आपण काढतोय बाकीचे अक्षरं पण, म्हणजे त्याचा उपयोग होतोय. म्हणून हे सगळी अक्षरं एका गटामध्ये ठेवली आहेत आपण. तर प काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही आहे 5वी स्टेप. त्यानंतर आपण बाणातला न काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही आहे 5वी स्टेप. डोक्यावर आपण अक्षरांच्या रेषा देणं खूप गरजेचं आहे, कारण की त्याच्यामुळे अक्षर अजून उठून दिसतात. तर ही स्टेप लास्ट स्टेप असते आणि ती गरजेची असते, त्यामुळे आपली अक्षर अजून सुंदर आणि सुबक दिसतील. तर आता तुम्ही पाहू शकता ह्या चारही अक्षरांमध्ये, आता पहा इथे प, श, फ आणि न, बाणातला न. याच्यामध्ये तुम्हाला सिमिलर काय दिसतंय की ही जी वाटी आहे, रेषा वाटी आणि हे सगळं सेम आहे, सिमिलर गटातले, म्हणून ही चारही अक्षरे एका गटात आहेत. तर आपण प तर काढून घेतलाय, श, फ आणि न ह्याची आपण प्रॅक्टिस करून घेऊया. चला, प काढायचा होता तो आपण पहिल्या लाईनवर लिहून घेतलाय. आणि जनरली जे उजव्या हाताने लिहितात ते लिहिताना मी तुम्हाला सांगते, वही पूर्ण अशी धरली तर आपल्याला लिहायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे तुम्ही वही थोडीशी तिरकी धरू शकता, जेणेकरून तुमचं अक्षर अजून चांगलं आणि तुम्हाला चांगलं लिहिता येईल. तर आपल्याला आता श काढायचं. तर श काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप आणि ही आहे 5वी स्टेप. असा श आपण पूर्ण लाईनवर काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो फ काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही आहे 5वी स्टेप. तर फ पण आपण पूर्ण लाईनवर काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण शिकलो आहे बाणातला न काढायची आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही 5वी स्टेप. तर तुम्हाला इथे दिसत असेल यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. तर आपण हे आता सगळं पूर्ण करून घेऊया. चला, अक्षरांची प्रॅक्टिस करता करताना अक्षरं तर छान होतीलच, पण बाकी पण आपल्याला बेनिफिट होतात की आपल्याला लिहायची सवय लागते. आणि रोज लिहिलं ना की अक्षर आपोआप सुंदर व्हायला मदत होते, कारण शेवटी ती प्रॅक्टिसच आहे. आणि केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे, हे सगळीकडेच अप्लाय होतं. त्यामुळे मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी 2 व्हिडिओज टाकायचा नक्की प्रयत्न करेल. तसा हा व्हिडिओ मला आधीच टाकायचा होता, पण वेळेमुळे जमलं नाही. तर मी आज हा व्हिडिओ त्याच्यासाठी टाकते की मला या आठवड्यात व्हिडिओ टाकायचाच होता, दुसराही. आणि पहिल्या व्हिडिओला आलेला इतका प्रतिसाद बघून इतकं छान वाटतं आहे ना की अजून व्हिडिओज करायला. त्याच्यामुळे
खूप मजा येईल आणि मी करत राहील व्हिडिओज आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि तुम्हाला अजून काय काय वाटते ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर आपण आता इथे श काढून घेतला आहे, फ मी आता काढून घेते. तुम्ही अशी प्रॅक्टिस करत जा, ज्याच्यामुळे आपसुकच तुमचं हस्ताक्षर सुधारेल. आणि म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने जे लिहितो ना त्याची जी फिलिंग आहे ते वेगळंच आहे. म्हणजे ठीक आहे, आपल्याकडं मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, खूप काय काय आहे, पण हाताने लिहिलेलं ना नेहमी लक्षात राहतं आणि त्याची प्रॅक्टिस आणि त्याचं जे मेमराईज होतं ना आपल्याला ते वेगळंच असतं. त्यामुळे आणि हां, मला एक कमेंट आली होती की शाई पेनाने शिकवा. तर मला काय वाटतं, आधी आपण बॉल पेनाने शिकून घेऊया. शाई पेन कसा थोडा अवघड पडतो सगळ्यांनाच शिकायला, त्यामुळे आधी आपण बॉल पेनने तर सगळं शिकून घेऊया. तर बघा, मी फ पण काढून घेतला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मी आता बाणातला न काढते. तर बाणातला न मध्ये हा जो शेप आहे तो जरा आपण प श आणि फ पेक्षा मोठा काढतो आहे, कारण की त्याप्रमाणे न काढतो आपण बाणातला. त्यामुळे अशा प्रकारे मी न पण पूर्ण काढून घेते आणि मग हे कंप्लीट होईल सगळं. आता पाहू शकता आपले पूर्ण एका लाईन्सवर लिहून झालेले सगळे अक्षरं. तर तुम्ही पण अशी एका लाईनवर लिहिले तर तुमची प्रॅक्टिस अजूनच छान होईल आणि पुढचं अक्षर पहिल्यापेक्षा अजूनच छान देत जाईल. याच्यानंतर आपण पुढचा अक्षरांचा गट घेऊ, जो असणार आहे र, स, य आणि ख. त्याच्यामध्ये पण सिमिलॅरिटीज आहेत. सिमिलॅरिटीजनुसारच हे गट आहेत. तर र काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप. तसंच स मध्ये पण रचा वापर आहे. स काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही पाचवी स्टेप. त्यानंतर य मध्ये पण वाट्या आणि थोडंफार सिमिलॅरिटी आहेच. त्यानंतर य काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. त्यानंतर ख आणि य मध्ये साम्य. तर ख काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप, ही आहे पाचवी स्टेप. तर अशा प्रकारे आपण र, स, य आणि ख हे पण काढून घेऊयात, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. आता मी आधी कसं शिकवत होते की प्रत्येक एक अक्षर शिकवायचे, त्याच्यानंतर त्याची थोडी प्रॅक्टिस व्हायची त्याच पेजवर आणि त्याच्यानंतर आपण बाराखडी काढून घेत होतो त्याच्या पुढच्याच पानांवर आणि त्याच्यानंतर आपण त्याचे शब्द पण लिहायचो. हे इथं शब्द आहेत आणि इकडे बाराखडी आहे. तर आपण आत्ता काय करूया, आपण आता पुन्हा सुरुवात करतोय, म्हणजे थोडक्यात त्याची रिव्हिजन करतोय. तर आत्ता आपण काय करूया, मला असं वाटतं आता आपण मागच्या ह्याच्यामध्ये शिकलो होतो, जो एक अक्षरांचा गट घेतला होता ग म भ न, आणि आज आपण अजून एक अक्षरांचा गट घेतला आणि त्याच्या पुढचा पण घेतो. तर आपण सगळ्या अक्षरांचे गट शिकून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण त्याची बाराखडी आणि शब्द काढूयात असं मला वाटतं. तर चला आपण आता र, स, य आणि ख काढून घेऊया. चला. तर र काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप आणि ही आहे तिसरी स्टेप. त्यानंतर स काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप आणि ही आहे पाचवी स्टेप. त्यानंतर य काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. त्यानंतर ख काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप आणि ही आहे पाचवी स्टेप. तर अशा प्रकारे आपण सगळे अक्षरं काढून घेऊया, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, पाचवी स्टेप, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप, पाचवी स्टेप. तर आता मी हे सगळं काढून घेते. लिहिते हे तर खरं आहे, पण तुम्हाला माहिती आहे आपण पेन कसा पकडतो याच्यावर पण डिपेंड असतं की आपण कसं लिहिणार आहोत. तर तुम्ही पेन कसा पकडताय असा पकडू नका. पेन पकडताना नेहमी तुम्हाला ह्या 3 बोटांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे ह्या 3 बोटांमध्ये पेन पकडा, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आपलं पहिलं बोट, त्यानंतर मधलं बोट आणि अंगठा ह्याचा यूज होणार आहे. त्याचा यूज झाल्यावर एकदम पेन नीट पकडला जातो. तर अशा प्रकारे आपण लिहिल्यावर आपलं अक्षर एकदम छान यायला मदत होते. त्यामुळं असंच लिहित जा. तर तुम्ही आता पाहू शकता आपण र, स, य आणि ख
ह्याची प्रॅक्टिस करून घेतली आहे. हा दुसरा गट शिकला आहे आज आणि त्याची प्रॅक्टिसही झाली आहे. प शो फ आणि बाणातलं ण ह्याची पण प्रॅक्टिस आज झाली आहे. तर ही प्रॅक्टिस तुम्ही मस्तपैकी करून घ्या. आता आजसाठी आपण हे 2च गट ठेवूयात अक्षरांचे. त्याच्यानंतर पुढे आपण नवीन गट शिकणार आहोत. 12 खडी, वेगवेगळे प्रकार आणि अजून खूप खूप गोष्टी शिकणार आहोत. त्यामुळे त्यासाठी तयार राहा आणि व्हिडिओज नक्की बघत राहा. तर धन्यवाद. आजसाठी एवढंच आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया जो असणार आहे अक्षर लेखनाचा. तर खूप खूप धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि खरंच खूप आनंद होतो की सगळे अक्षरलेखन बघतायत आणि त्याच्यावर कमेंट करतायत आणि तुम्ही शिकायचा प्रयत्न करताय, तुमचं अक्षर चांगलं करायचा प्रयत्न करताय. याला खरंच म्हणजे खरंच छान वाटतं आणि मलाच हे व्हिडिओज बनवायला अजून मज्जा येत राहील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.